एका क्षणात मी बांधत असलेला इमला कोसळला. क्षणात परक झालं सगळं. माझा अदू दूर होता तरीही मनात होता. म्हणून आठवणींची पेटी दूर नेऊन ठेवली. त्याला विसरण्याचा प्रयत्न करून या घराशी एकरूप होण्याचा, आदित्यशी मैत्री करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होते मी. पण किरणनं अदू परत आला असं सांगितलं आणि सगळंच जणू थांबलं, संपलं. अदू परत आलाय. का आला असेल तो परत? माझं लग्न झालं म्हणून मी करते तसाच मला विसरण्याचा प्रयत्न करण्यासाठी दूर गेला असेल. आणि माझ्यासारखाच नाही विसरता येत म्हणत परत आला असेल. गॉड. आता मेघना, आज ना आमच्या ऑफिसमध्ये मेघना हॅलो. ओरडतोस कशाला? मी ओरडलो? बरी आहेस ना? दोनदा हाक मारूनही तुझं लक्ष नव्हतं म्हणून मोठ्याने हाक मारली, इतकंच. जरा वेळ एकटं शांत बसून विचारही करू शकत नाही का मी? काय काय प्रॉब्लेम काय आहे? कोणी मनाई केली तुला विचार करायला? आणि या घरात तू तुझ्या मनाप्रमाणे विचारच नाही तर कृतीही करू शकतेस, हे तुलाही माहिती. काय होतं मला मध्येच? हे सांगायचा प्रयत्न करतोय. हे जे तुझे विचार आहेत ना, कधी या टोकाला असतात तर कधी त्या टोकाला. कधी एकदम आनंदी असतेस तर कधी तुझं ते उंबऱ्याच्या आतलं दडपण, तर कधी बाहेरचं दडपण. खूप झालंय आता. खूप वेळा बोललोय आपण या सगळ्यावर. आणि हे सगळं मी नेहमी समजून घेतो आणि घेणार. सवय झाली मला त्याची. अगं पण घरच्यांचं काय? त्यांचा काय दोष आहे? तुझं वागणंच इतकं अनप्रेडिक्टेबल असतं ना की त्यांनी तरी काय करायचं? कधी या खोलीत रडत बसतेस तर कधी सगळ्यांना घेऊन पार्टी करतेस. याचा अर्थ त्यांना समजू शकत नाही. आणि मग तुझ्याशी कसं वागावं हे कळणं अवघड होऊन जातं त्यांना. यात त्यांची काय चूक आहे? एक गोष्ट मात्र लक्षात घे मेघना, तुझ्या मनात कितीही वादळं असली ना तरी त्याची झळ घरच्यांना लागता कामा नाही. मला नेहमी प्रश्न पडतो, कांद्यात पोहे असतात का पोह्यात कांदे असतात? कांदे पोहे काय म्हणतात त्यात? पण आणखीन त्यात बरीचभर म्हणून हे बटाटे, मग कांदे बटाटे पोहे असं तरी म्हणा ना. अरे किती बोलतोस, खा ना. पाणी पाणी मिरची लागली. बोल बोल अजून बोल. कांदे बटाटे मिरची असं नाव ठेवायला आता. मी आधी मुकाटाने पाणी. बाबाजींनी आणलेले पेढे दे त्याला, म्हणजे पेढे सुद्धा पोटात जातील आणि बाबाजी त्याच्यावर लक्ष सुद्धा ठेवतील. खरं तुझं. ए पण काय खतरनाक आहेत ना ते. म्हणजे त्या दिवशी ऐकायलाच तयार नव्हते. माई सांगतायत त्यांना, नाना सांगतायत, पण ह्यांचं आपलं एकच, गोड बातमी आहे, गोड बातमी आहे, गोड बातमी आहे. आणि पेढे तर असे वाटत होते जणू काही मुलगाच झाला. जय हो जय हो. अर्जू लक्ष असू द्या बाबाजी, बाबाजी लक्ष असू द्या, लक्ष असू द्या बाबाजी. पण हे जरा अति होत आहे. म्हणजे पेढे वगैरे वाटणं म्हणजे काय? माई तू एकदा नानांशी बोल, त्यांना म्हणू जरा तुम्ही त्यांच्याशी बोला. हा 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 हा. तुला काय वाटलं ते बोलून सुधारण्यातलं कॅरेक्टर आहे? ते बाबाजीं व्यतिरिक्त दुसरं कोणाचंही ऐकत नाहीत. सतीशच्या बाबतीतला आठवतंय ना सगळ्यांना, कसा पिच्छा पुरवला होता ते? काय माहित. मग काय, अगं फोटोसाठी हटूनच बसले होते, आठवतोय ना? आता सतीशने त्यांच्या घरी जाऊन एवढं रामायण केलंय म्हटल्यावर सुधारावं ना जरा माणसाने. पण नाही, हे आपले बिनधास. मला काय वाटतं ना की ह्यांच्या डोक्यामध्ये मध्ये मध्ये एक एक असं खूळ येतं. इतके दिवस आता ते सतीश झालं आणि आता हे मेघनाच आहे, गोड बातमी आहे, गोड बातमी आहे.
गोड बातमी आहे नाही, गोड बातमी आहेच, आणि नसली ना तरी आहेच. काय चाललंय तुमचं? गप्प बसा ना जरा. तुम्ही पण ना अति करता. त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला मग? मेघना, अगं ये ना ब्रेकफास्ट करायला. पोहे केलेत, ये लवकर. माई भूक नाही आहे, कॉलेजलाही उशीर होईल ना. येते. मेघना, ऐकलं मला वाटतं तिने हे सगळं. ऐकलं तर ऐकलं, त्यात काय? जे खरंय तेच तर बोलत होतो ना आपण. एकूण मस्त अरेंजमेंट केली हा मेघनाने. हो. अगं रुळली आता ती. आता कसं ना घरातल्यासारखी वाटते. म्हणजे कसं मनमोकळेपणाने बोलू शकतो तिच्याशी आपण. हे बघ 100 वर्ष आयुष्य. ए मेघना, ये ग इकडे. ये ये ये. काकू जरा घाईत आहे, येऊ? अगं ये ना इकडे, जरा वेळ थांबिये. काय बघ, आज एकटीच कुठे निघालीस? तुझे हे कुठे आहेत? नाही, मला जरा लवकर जायचं होतं म्हणून. वा रे वा. त्याला म्हणावं एवढे लाड केले तुझे आणि आज सोडायला यायला तयार नाही म्हणजे काय? हे नाही हं चालणार. पण काय प्रॉब्लेम आहे? लग्नापूर्वी मी एकटीच जात होते ना कॉलेजला, आणि मला नाही आवडत असं सतत नवरा नवरा करत बसायला. प्लीज. एक्सक्यूज मी. अरे देवा, आता काय ग झालं हिला? काहीतरी जबरदस्त बिनसलेलं दिसतंय. बरं बरं, ठेवू का मी फोन आता? उशीर होतोय मला. जय हो जय हो. हो, हा माणूस काही सुधारणार नाही. कोण सुधारणार नाही? मेघनाचे बाबा, त्यांचा फोन होता. काय? पुन्हा फोन? आता काय? सॉरी म्हणण्यासाठी फोन केला होता. काही नाही ग, तिकडे वेळ जात नसेल म्हणून टाइमपास करण्यासाठी करतात मला फोन. अरे पण काय म्हणत काय होते? अर्चू, आतापर्यंत ना 100 वेळा मला फोन केलाय सॉरी म्हणण्यासाठी. आजही सॉरी म्हणून झालं. आणि आज काय होतं तर, तुम्हाला कोणी महत्वाची व्यक्ती भेटली होती का असं विचारत होते मला. सतीश, यांनी जर पुन्हा सगळं सुरू केलं ना, तर यावेळेस मी जाऊन बसे ना त्यांच्या घरी. अर्चू शांतो. हे बघ अर्चू, मेघनाच्या वडिलांचा एकंदरीत स्वभाव पाहता आयुष्यभर एकदा तू एकदा मी, एकदा तू एकदा मी असं जरी गेलो ना आपण त्यांच्याकडे, तरी देखील त्यांचा स्वभाव बदलणार नाही. स्टेप बाय स्टेप सुद्धा नाही. जय हो. सारखं नाही, जय हो जय हो. काय घुटमळत काय इतक्या? नाही हो माई, म्हणजे बोलू की नको हे कळतच नाहीये. अगं पण काय झालं ते तरी सांगाल की नाही? हा, काही नाही हो माई, एवढं काहीही झालेलं नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या राणे काकूंना सतत कसली ना कसली काळजी करण्याची सवयच लागली आहे. आता सांगाल की नाही मला काय झालंय ते राणे काकू? काही नाही हो माई. अहो मगाशी मेघना कॉलेजला निघाली ना, तेव्हा आम्ही दोघींनी रोजच्या सारखं चिडवलं तिला. काय मेघना आज एकटीच कशी? आदित्य नाही वाटतं सोबत? एरवी कशी हसून खेळून उत्तर देते हो, पण आज एकदम ओरडलीच अंगावर. काय? नाही म्हणजे ती आधीच वैतागली होती कशाने तरी. म्हणाली की काय मला काय एकटीला जाता येत नाही का? इतके महिने मी एकटीच तर जातीये ना, सारखं काय आपला नवरा नवरा. अहो मला कळेच ना नेमकं काय झालं ते. म्हणजे आतापर्यंत केवढी उत्साहात होती. नवऱ्यासाठी केक पार्टी केवढा व्याप केला तिने, आणि असं अचानक बोलल्यानंतर एकदम दचकलेच हो मी. म्हणजे असं वागणाऱ्यातली नाहीये ना आपली मेघना, म्हणून तुमच्या कानावर घातलं. नाही राणे काकू, तुम्ही इतकं मनाला नका हो लावून घेऊ. अहो काहीतरी झालं असेल म्हणून बोलली असेल हो. नाहीतर मेघना अशी उलट उत्तर वगैरे करण्यातली नाहीये हो. हो ना, अहो म्हणूनच तर काळजी वाटली मला. होईल संध्याकाळपर्यंत ठीक. हा, ते होणारच हो, पण राहावलं नाही ना म्हणून सांगायला. काय नाही हो राणे काकू, परीक्षेचं टेन्शन आलं असेल तिला म्हणून ती बोलली, आणि ते टेन्शन तिलाच घेऊ दे ना, तुम्ही कशाला घेता? काय माई बघितलं? मला म्हणत होती माईंच्या कानावर घालूया, आणि आता मला समजावते. तुम्ही दोघी नका काळजी करू. होईल सगळं ठीक. चला येतो माई.
काही सुचत नाहीये ग. जोपर्यंत आपल्यापुरतं सगळं होतं ना तोपर्यंत सहन करत होते, अगदी मुकाट्याने सहन करत होते. पण जिथे बोलण्यात वाद घालण्यात काही अर्थच नाहीये तिथे भिंतीवर डोकं आपटून काय फायदा. हे तुझं नेहमीच वाक्य आहे. अगं आता मेघनाच्या घरापर्यंत गेले, तिथे गोंधळ घालतायत, त्याला काय करणार ग मी. माधवी, ती माणसं चांगली आहेत म्हणून निभावते हं सगळं. पण आपली किंमत करतच असतील ना. अगं हे परस्पर तिथे जाऊन काय उद्योग करतात ना मला समजतच नाही ग. अगदी तोंड घशी पडल्यासारखं होतं. आणि तिला काही त्रास होत असेल ना तर ती आपल्याला सांगणार सुद्धा नाही. अगदी असह्य झालं तरच बोलणाऱ्यातली पोरगी ग ती. हो ना. अगं ह्यांना कित्येक वेळा सांगितलं की मेघनाच्या मनाविरुद्ध आपण तिचं लग्न लावून दिलंय, तरीही तिने राग मनात धरला नाहीये. तर आता तिच्या मागे कुठलाही ससेमिरा लावू नका हो. पण हे माझं ऐकतायत कुठे. कधी कधी वाटतं मेघनाने मुलाचा विचार करावा. माधवी, तू काय बोलतेस? अगं मग काय बोलू आता. मेघना, बाबा कुठे? बाबा, अगं बाबा, मेघना काय झालं? बाबा कुठे गेलेत? अगं बाहेर गेलेत, पण तू का शोधतेस त्यांना? नाही तर काय करू आई. तुला माहितीये त्यांचं काय चालू आहे? घरी येऊन पेढे वाटून गेले ते, मी गोड बातमी देते असं सांगून. तरी नाना समजावतायत, माई सांगतायत त्यांना, पण नाही, ऐकायलाच तयार नाही ते. मला ते इतकं मेल्याहून मेल्यासारखं झालं माहिती आई. ते आधी पण ते सतीश दादांचं प्रकरण, इतके वेळा फोटो मागायला आले ते घरी आई. अगं लोक चेष्टा करतात त्यांची. घरातले लोक सुद्धा समोर बोलतात नीट, वागतात नीट, पण मागून टिंगल करतात त्यांची. आणि करणारच ना, करणारच ते टिंगल. कसे वागतात ते आई. आणि मला फार वाईट वाटतं त्यांची कोणी टिंगल केली. राग येतो फार. पण चूक त्यांचीच आहे ना, सांग मला. कसे वागतात ते तू तरी सांग ना गाई त्यांना प्लीज. मावशा, झालंय ना सगळं तुमच्या मनासारखं, केलंय ना तुमच्या मनासारखं मी. मग आता काय प्रकार आहे हा? कधी थांबणार आहे सगळं? अगं मी काय सांगू, माझी अवस्था ना इकडे आड आणि तिकडे विहिरशी झालीये. मी काही बोलले तर ऐकून घेतात का हे? त्यापेक्षा तूच मुलाचा विचार कर, म्हणजे तुझ्या मागे हा ससेमिरा लागलाय ना तो थांबेल. काय? तू पण तेच सांगतेस आई मला? मेघना, मेघना तू जरा शांत हो. नाही या, नाही, बिलकुल नाही. सांगा बाबांना माझा निरोप द्या हवं तर. आदित्य नगरकर अजूनही माझ्या मनात आहे. आणि त्याची आठवण पुसली जाईपर्यंत मी मुलाचा विचार सुद्धा करू शकत नाही, कळलं? अय्या, लवकर आलास तू आज? अमित, सगळं ठीक आहे ना? ठीक असं नाही, पण आमच्या टीमनी त्या समीर वास्करचं प्रेशर नाही घ्यायचं असं ठरवलंय. एक नवीन स्ट्रॅटेजी प्लॅन केली आम्ही. वाव. विजय, आम्ही ना इमोशनल होतो, हर्ट झालो होतो, पण आता या सगळ्यातनं बाहेर पडून आपल्या कामातनं त्याला उत्तर द्यायचं असं ठरवलंय. हा अमित, ती बरं वाटतं रे मला हे ऐकून. नाही म्हणजे काल पार्टीत सुद्धा किंवा त्याच्या आधी सुद्धा आपण असं दाखवत होतो की आपण नॉर्मल आहोत, पण आपल्या मनामध्ये काय टेन्शन चालू आहे ते आपल्यालाच माहिती होतं ना. विजया, घरातल्या सगळ्यांनी सपोर्ट केला, पण तरीही सुद्धा मला असं वाटतं की आपल्यालाच उभं राहायचंय, निभावून न्यायचंय. बघू आता या नवीन पद्धतीने काय होतंय बघूया. खरं सांगू,
हे असं एकमेकांना शह काटशह देणं किंवा एकमेकांवर कुरघोडी करणं मला नाही आवडत. त्याने ना सगळा कामातला आनंद निघून जातो ग. सुदैवाने एक बरं आहे की आपल्या घरामध्ये असं काही नाहीये. घरी आलं ना की एक प्रकारची शांती मिळते जीवाला. नाहीतर बऱ्याच जणांच्या घरामध्ये आपण बघतो ना की एक वेगळ्याच प्रकारचा तणाव असतो ग. आणि मुख्य म्हणजे तो तणाव दूर करण्यासाठी होणारा प्रयत्न हे दिसत नाही ग. हो रे अमित, खूप कॉमन आहे हे. पण आपल्या घरामध्ये तसं नाहीये. आपल्याकडे ना नाना माईंनी खूप जाणीवपूर्वक असे प्रश्न खूप नाजूकपणे हाताळायची सवयच लावली आपल्याला, नाही का? म्हणजे आपले तणाव आपणच दूर करतो. त्यामुळे होतं काय की कुठलंही भांडण किंवा मतभेद असं विकोपाला जातच नाही, नाही का? नाहीतर काय होतं ना की एकदा मनात कटुता निर्माण झाली ना अमित की मग नाती बिघडतात. आणि मग माणसं ना मनात अशी आढी धरून बसतात आयुष्यभर. खरंय. आणि आपलंच म्हणणं कसं खरं यावर अडून बसतात. पण एक बरं आहे, सुदैवाने नानामाईंनी आपल्या घरामध्ये तरी असं काही होऊ दिलं नाही. विजय थोडी कॉफी कर ना. खूप दिवसात तुझ्याची कॉफी नाही घेतली. करते. आणि काय मुलं नाही अजून शाळेत ना? अरे पल्लवचा कराटेचा क्लास नाहीये का आज? आणि साक्षी गेले ड्रॉइंगच्या क्लासला. उशीर होईल दोघांनाही. हे मुलांनी काल खूप एन्जॉय केलं ना? हो ना. अरे आणि घरी आल्यावर केलेले त्यांचे प्रताप तुला माहितीच नाहीये. म्हणजे काल पार्टीवरून आलास आणि तू लगेच झोपलास. ही 2 पात्र गेली ना आधीच्या रूम मध्ये आणि आत्ताच्या आत्ता रिटर्न गिफ्ट दे त्याशिवाय हलणारच नाही म्हणून हटून बसली. तिथेच झोपत होती. मग काय, मेघना गेली हॉलमध्ये झोपायला. ते पण ना पात्रच आहे. आम्ही खूप बसा. आदित्यने ऐकलं ना तर ठोकून काढेल तुला. अगं प्रेमाने म्हणतोय. पण ना मेघना कधी कधी लहान मुलासारखीच वाटते. पण मग काय, शेवटी मुलांना हुसकवलं कोणी तिथनं? दुसरं कोण, माई. त्यांनी दिला आवाज की मग आली आपोआप बाहेर. मुलं पण ना अगदी तुझ्या वळणावर गेलीत नाही? हो हो. माझ्या वळणावर गेलेत. हो. तुझ्या वळणावर गेलेत. नाही आम्ही तुझ्या वळणावर गेलेली आहे. कॉफी आणि ते एवढ्यात तर मेघनाने पार्किंग लॉट मध्ये येऊन थांबायला हवं होतं. अजून कशी नाही आली? मी तर नेहमीच्याच वेळेवर आहे. फोन का नाही उचलत आहे? हॅलो, दीपक ना? होय. मेघना कुठे दिसत नाहीये. लायब्ररीत असेल का? नाही, ऍक्च्युली ती लवकरच निघून गेली. लवकर? होय. ओके, थँक्यू. बाय. अशी कशी? फोन नाही, मेसेज नाही. बरं, मी फोन केला तर उचलतही नाहीये. पण ही लवकर का गेली असेल? एक्सक्यूज मी. येस,
बाईक. हो. नाही सॉरी, मला माहित नव्हतं. ऑफकोर्स. नाही तर जनरली आपण दुसऱ्याच्या वस्तूंना हात लावत नाही, राईट? राईट.